सुधाकर बडगुजर यांच्यासह 15 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश। शेकडो कार्यकर्त्यांसह बडगुजर यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना। नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन यांच्याकडून ठाकरेंना मोठा धक्का। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मला माहिती नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल संभ्रम। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर 20 आणि 21 जूनला मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रमांना लावणार हजेरी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातील जुने पूल अतिवृष्टी नुकसानीबाबत चर्चेची शक्यता। लाडकी बहीण योजनेनंतर वारकऱ्यांकरता पुन्हा एकदा निधी पळवापळवी। वारकरी दिंड्यांच्या अनुदानाकरता सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। राज्यातील विकास प्रकल्पांमधील कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देणी थकीत। देणी फेडण्याकरता राज्य सरकार कर्ज काढणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी। वाल्मिक कराडनं दोषमुक्तीकरता केलेल्या अर्जावर सुनावणीची शक्यता। गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कर्नाटकमधील मंगळुरूसह परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती। मुसळधार पावसामुळे नद्यांनाही पूर। आणि सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड। प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवलं।